नमस्कार मित्रांनो, मी विवेक साळुंखे आपलं स्वागत करतो CS एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर. आपण आता पोलीस भरती संदर्भात जी काही सर्वात महत्त्वाची बातमी आहे म्हणजे पोलीस भरती तुमची पडलेली आहे. अखेर तुमची सर्वांची प्रतीक्षा संपलेली आहे, की कधी येईल पोलीस भरती? आता तर आचारसंहिता लागणार आहे. तर ह्या संदर्भात जे काही विविध प्रश्न होते, जे विविध प्रश्न विचारले जात होते, तर आता त्याला फुल स्टॉप मिळालेला आहे आणि पोलीस भरतीची जाहिरात आता पडलेली आहे. आतापासून तुम्ही जो काही विद्यार्थी अजून पण पोलीस भरती संदर्भात सीरियस नव्हता, की आता पोलीस भरती येणार नाही. तर आता लक्ष देण्याचं काम आहे. कारण की 1 तारखेपासून तुमची पोलीस भरती सुरुवात होत आहे. 1 तारखेला सर्व वर्तमानपत्रांमध्ये तुम्हाला पोलीस भरतीची जाहिरात पाहायला मिळणार आहे आणि कधीपासून फॉर्म चालू होणार आहेत, ते सुद्धा मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. याच्यासाठी तुम्हाला आपलं संपूर्ण व्हिडिओ लेक्चर पाहायचं आहे आणि जे कोणी नवीन विद्यार्थी असतील, तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं. बाजूमध्ये बेल आयकॉन असेल त्याला प्रेस करून द्यायचं आहे. कारण की याच्यानंतर जे काही आता पोलीस भरती संदर्भात अपडेट असतील, पोलीस भरती संदर्भात जे काही प्रश्न उत्तरे असतील, काही मॅथ्सचे प्रश्न असतील, मराठी व्याकरणाचे प्रश्न असतील, जी प्रश्न असतील, तर ते सर्व आपण आपल्या YouTubeच्या माध्यमातून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत आणि जास्तीत जास्त मुलांना आपण याच्यातनं जोडून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मग चला आपण संपूर्ण ते जे काही जाहिरात आहे ती कशी पद्धतीने असणार आहे ते पाहणार आहोत. हे जे पत्र आहे ते आहे 28 तारखेचं. 28 म्हणजे काल हे पत्र रिलीज झालं होतं. त्याच्यामध्ये विषय होता, की सन 2022-23 या वर्षातील पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबविण्याबाबत. म्हणजे भरती प्रक्रियेला आता काय झाली आहे, सुरुवात झालेली आहे. पुढे काय म्हटलंय त्यांनी, उपरोक्त विषयांनुसार कळविण्यात येते, की सन 2022-23 मध्ये पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पदांची माहिती कार्यालयात सादर करण्यात आलेली आहे. म्हणजे त्यांच्यापर्यंत सर्व माहिती पोहोचलेली आहे आणि 2022-23 ची जी काही रिक्त असलेली पदे भरण्याकरिता जो काही नमुना आहे, तो आपण आता घेणारच आहोत. जो काही वर्तमानपत्रांमध्ये ते नमुना देणार आहेत, तो आपल्याजवळ आता अवेलेबल आहे. तो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणारच आहोत. तर ही जी काही जाहिरात आहे, ती 1 तारखेला म्हणजे 1 मार्चला ती तुमच्या जे काही स्थानिक वर्तमानपत्र असतील त्यांच्यामध्ये ही जाहिरात देण्यात येणार आहे. संपूर्ण जिल्ह्यांची जाहिरात त्याच्यात असणार आहे. तर आता कोणत्या-कोणत्या जिल्ह्यांची जाहिरात असणार आहे, काय असणार आहे, ते सर्व तुम्हाला इथं व्हिडिओच्या माध्यमातून दिसत असेल. तर ते तुम्ही एक वेळेस स्क्रीनशॉट मारू शकतात. त्याच्यात तुमचा जिल्हाही पाहू शकतात. बरोबर. पुढे पाहणार आहोत. जी वर्तमानपत्रात प्रसिद्ध करावयाचा जो काही नमुना आहे, म्हणजे जे काही उद्या तुम्हाला वर्तमानपत्रामध्ये पाहायला मिळणार आहे 1 मार्चला, तर तो कसा असणार आहे, तर ते इथं आपण पाहणार आहोत. ह्याच्यामध्ये तुम्हाला पोलीस भरती शिपाई 2022-23 च्या ह्या जागा असणार आहेत. महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम 2011 याच्यानुसार आणि दिनांक 23/6/2022 च्या सेवा प्रवेश नियमात केलेल्या सुधारित तरतुदीनुसार पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक, संबंधित पोलीस घटक कार्यालयांचे नाव नमूद वगैरे केलेलं असेल. आस्थापनेवरील पोलीस शिपाई पदं असणार आहेत हे. आता याची जी काही डेट आहे, पोलीस भरती शिपाईचे जे काही फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे, त्याची जी काही डेट आहे, ती 5 मार्चपासून ते 31 मार्चपर्यंत तुमचे पोलीस भरती शिपाईचे फॉर्म भरले जाणार आहेत. बरोबर. 5 मार्चपासून ते 31 मार्चपर्यंत तुमचे पोलीस शिपाईचे पदं फॉर्म भरले जाणार आहेत. लक्षात ठेवा 5 मार्चपासून तुमचे पोलीस शिपाईच्या पदांचे जे काही उमेदवारी अर्ज आहे ते भरण्यास सुरुवात होणार आहे. पुढे पाहणार आहोत आपण जी काही महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे ती आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊ आणि बाकी डिटेल एक्सप्लेनेशन आपण आपला एक व्हिडिओ तयार करू. त्याच्यातनं सर्व अभ्यासक्रम असो, तुमचं पुस्तकं कोणते वापरायचे आहेत, कशा पद्धतीने तुमचा पेपर असणार आहे, पेपरचा फॉर्मॅट कसा असणार आहे, ते सर्व आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये सगळं पाहणार आहोत. तर आता हे आपण एक महत्त्वाची इन्फॉर्मेशन आपण इथं पाहून घेऊ फक्त. उमेदवार एका पदाकरिता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात एक घटकाकरता एकच अर्ज करू शकतोय. म्हणजे जसं काही पोलीस शिपाई असेल तर त्याच्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात तो एक अर्ज करू शकतो. पोलीस चालक असेल तर त्याच्यासाठी एक अर्ज करू शकतो आणि पोलीस बँड्समन असेल तर त्याच्यासाठी तो एक अर्ज करू शकतो. आणि ऑनलाईन अर्ज सादर करण्याची जी काही वेबसाईट आहे ती ही असणार आहे. पोलीस रिक्रुटमेंट 2024 MHIT.org ही साईटवर तुम्हाला संकेतस्थळावर तुमचे अर्ज उपलब्ध असणार आहेत. तिथे तुम्हाला अर्ज करायचे आहे. उमेदवाराने जर चुकीची माहिती दिल्यास कोणत्याही टप्प्यावर रद्द होईल. त्याची उमेदवारी अर्ज किंवा कोणत्याही टप्प्यावर त्याची रद्द होऊन जाईल. बरोबर. नंतर पुढचं आहे पोलीस शिपाई पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची प्रथम 50 गुणांची शारीरिक चाचणी होणार आहे. म्हणजे याच्यामध्ये मैदानी चाचणी तुमची पहिली होणार आहे
आणि त्यानंतर तुमची काय होणार आहे, लेखी परीक्षा होणार आहे. म्हणजे मैदानी चाचणी तुमची 50 गुणांची असणार आहे आणि लेखी परीक्षा तुमची किती गुणांची असणार आहे, 100 गुणांची असणार आहे. सर्व पोलीस घटकांमध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित केली जाणार आहे. एकाच दिवशी. त्याच्यामुळे आपण अर्ज सादर करताना एका घटकासाठी एकच अर्ज सादर करायचा आहे. डबल अर्ज सादर करायचा नाहीये. तसे अर्ज सापडले तर ते बाद करण्यात येतील, असं त्यांच्या मार्फत सांगण्यात आलेलं आहे. अर्जदाराने ऑनलाईन आवेदन अर्ज भरतेवेळी सदरची बाब विचारात घेऊनच आवेदन अर्ज करायचा आहे. म्हणजे एकाच दिवशी जर परीक्षा होणार आहे, तर एकाच दिवशी जर परीक्षा होणार आहे, तर एकच अर्ज तुम्ही टाकणं ग्राह्य आहे. भरती प्रक्रियेमध्ये प्रथम शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे, बरोबर. शारीरिक चाचणीमध्ये किमान 50% गुण मिळवणे तुम्हाला आवश्यक असणार आहे. आणि जे काही मैदानी चाचणी झाल्यानंतर एकाच 10 प्रमाणात तुम्हाला घेण्यात येणार आहे. उमेदवारांची लेखी परीक्षा घेणार आहे. किती गुणांची? मग ती 100 गुणांची ती लेखी परीक्षा असणार आहे. किती गुणांची? 100 गुणांची ती लेखी परीक्षा घेण्यात येईल. आणि त्या 100 गुणांमध्ये तुम्हाला जवळपास 40% गुण मिळवणे काय असणार आहे? अनिवार्य असणार आहे. 40% टक्क्यापेक्षा कमी गुण असलेले उमेदवार काय होणार आहेत? अपात्र समजले जाणार आहेत. सर्व पोलीस घटकांमध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित करण्यात येईल. त्यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करतेवेळी सदरची बाब तुम्ही लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. पुढचं पॉइंट आहे शारीरिक चाचणी, लेखी चाचणी यामध्ये नमूद केले 2 निकषांच्या निकालाच्या आधारावर उमेदवारांमधून एक गुणवत्ता यादी तयार केली जाईल. म्हणजे दोघांचे मार्क काउंट करून तुमची एक गुणवत्ता यादी तयार केली जाणार आहे. मग त्याच्यासाठी तुम्हाला मूळ कागदपत्र वगैरे, पडताळणी वगैरे ते सर्व गोष्टी असणार आहेत. पुढे असं काही विशेष नसणार. शैक्षणिक बाब वगैरे, जे काही शारीरिक पात्रता वगैरे, ते सर्व तुम्हाला जे काही डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट येईल, तर ते त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व पाहायला मिळून जाईल. याच्यामध्ये कोणत्याही चाचणीत तुम्ही गैरहजर असले तर तुमचा बाद ठरवण्यात येईल तुम्हाला, बरोबर. संकेतस्थळावर प्रसिद्ध करावयाची जाहिरात, म्हणजे अशा पद्धतीचा तुमचा तो आराखडा असणार आहे जाहिरातीचा, बरोबर. हा संपूर्ण कारागृह शिपाईचा आराखडा असणार आहे. अशा पद्धतीने तुमचं सर्व आराखडा असणार आहे. तर आपण याच्यावरचं जे काही डिटेल एक्सप्लेनेशन आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अभ्यासक्रम पाहणार आहोत. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो मी, आपण सर्व जे काही जी-केचे प्रश्न असणार आहेत, मराठी व्याकरणाचे प्रश्न असणार आहेत, गणित बुद्धिमत्तेचे प्रश्न असणार आहेत. तर ते सर्व आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत आपल्या यूट्यूब चॅनलला. तर म्हणून जे काही नवीन विद्यार्थी असतील, तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं. बाजूमध्ये बेल आयकॉन असेल त्याला प्रेस करून द्यायचं, जेणेकरून तुम्हाला जे काही येणारे नवीन व्हिडिओज असतात त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलला मिळून जातात. धन्यवाद.